नमस्कार, मी निकिता पिंगळे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे निकिता रेसिपी अँड ब्लॉगमध्ये। तर आज मी बनवणार आहे कैरीचे पन्ह। त्यासाठी मी पाव किलो कैरी घेतलेली आहे, 4 वेलची घेतलेली आहे आणि 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। तर आता मी कैरी उकडायला ठेवणार आहे कुकरमध्ये आणि नंतर मग ते सोलून त्याचा पण गर काढून घ्यायचा आहे। 4 वेलची घेतलेली आहे, तर त्या वेलची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे, त्याची पूड करून। आणि हे पन्ह जे आहे ना ते उन्हाळ्यामध्ये शरीराला खूप थंडावा देणारं असतं। त्याच्यामध्ये हे पहा, मी आता इथे कुकरमध्ये ठेवलेली आहे कैरी। हे पहा, आपली आता कैरी ते शिजून झालेली आहे। तर आता ही सोलून घ्यायची आणि याचा ना सगळा असा गर काढून घ्यायचा। हे पहा, तर हा आता मी मिक्सरला गूळ आणि ते एकत्र करून घेणार आहे। कैरीचं गर आणि गूळ, वेलची पावडर हे एकत्र करून घ्यायचं आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं। जेव्हा तुम्हाला हे पहा, असं आपला गर काढून झालेला आहे। तर त्यामध्ये आता हा गूळ घालून घ्यायचा आहे। आणि ही वेलची पावडर, तर मी थोडी साखर घालून बारीक करून घेतलेली आहे वेलची पावडर। मिक्सरला मी ना जरा फिरवून घेते। 1.5 चमचा घेऊन ते पाण्यात मिक्स करून कैरीचं पन्ह तयार करू शकतो। आणि त्याच्यामध्ये तुम्ही नंतर सब्जा पण घालू शकताय। हे पहा, अशी स्वच्छ बरणी घ्यायची काचेची आणि त्याच्यामध्ये कैरीचं पन्ह याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि ती बरणी आपण फ्रीज मध्ये ठेवू शकतो। 10-15 दिवस आरामात राहतोय। आणि हे उन्हाळ्यामध्ये जरा पोटाला थंडावा देण्यासाठी खूप चांगलं असतं कैरीचं पन्ह। तर याच्यामध्ये तुम्ही पुदिना घालू शकता, सब्जा घालू शकताय आणि सब्जा घालायचाच, तो चांगलाच असतो सब्जा। तर असं आपलं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे आणि स्वच्छ बरणीत भरून ठेवायचं आहे। मी इथे बघा 1 ग्लास पाण्याचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे 1 चमचा घालून घेते बघा। ते असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय। कैरीचं पन्ह आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कैरीचं पन्ह कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा। हे पहा, असं आपलं पन्ह तयार झालेलं आहे। मी तोतापुरी कैरी वापरलेली आहे, तुम्ही दुसरी पण वापरू शकता। आणि मुख्य म्हणजे याला गुळच वापरायचा आहे, साखर वापरायची नाहीये। तर हे लक्षात ठेवा, गुळच वापरायचा आहे। आणि वेलची पावडर, तर याच्यामध्ये आता मी सब्जाचे बी घालून घेत आहे। मी याच्यामध्ये ना हे सब्जाचे बी टाकत आहे आता। तर सब्जाने पण जरा थंडावा मिळतो ना पोटाला।